आज बनवणार राजमाची भाजी. राजमा कुकरला लावून घेतला, 8-7 शिट्ट्या होईपर्यंत. कांदा चिरून घेतला, 2 मीडियम साईजचे. टोमॅटो चिरून घेतला, अद्रक लसूण. आता कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि याला आता आपण हे करून घेऊया, थोडंसं फ्राय परतून घेऊया. कांदा लसूण टोमॅटो सगळं थोडंसं तेलामध्ये घ्यायचं. हे राजमा मी रात्री भिजत ठेवला होता आणि सकाळी 7 ते 8 शिट्ट्या घेतल्या. आता ह्या व्यवस्थित शिजला आहे. आता याला काढून घेऊया आणि मिक्सरला पेस्ट करून घेऊया याची. आता मी हे मिक्सरला बारीक करून घेतले. आता कढईमध्ये थोडं तेल टाकलं अजून. त्यात थोडं दालचिनी आणि तेजपत्ता टाकूया. मग ही पेस्ट टाकूया. याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं, 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित चांगलं तेल सुटेपर्यंत आणि कच्चापणा जाईपर्यंत. आता थोडं पाणी पण टाकलं ते मिक्सरला लागलेलं आणि तोपर्यंत तिखट टाकून घेऊया. तिखट मसाले, लाल तिखट, गरम मसाला, गोडा मसाला. आता याला छान शिजू द्यायचं थोडंसं आणि तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं. आता ही ग्रेव्ही छान शिजून झाली आहे. हे पहा, साईडला तेल पण सुटत आहे, शिजली आहे आता बऱ्यापैकी छान. आता याच्यामध्ये हा शिजलेला राजमा टाकूया. आता शिजली आहे. आता याच्यामध्ये हा राजमा टाकूया. आता ही झाली रेडी भाजी आपली राजमा. एकदम झटपट आणि सोपी रेसिपी. ज्यात आपण हवं तेवढं आपण पाणी टाकू शकतो. अजून पाहिजे असेल तर अजून थोडंसं पाणी टाकते मी. झाले. आता ह्याला एक उकळी आली ना, मग काढून घेऊया भाजी रेडी. मीठ टाकूया आणि थोडीशी साखर. झाली. हे पाव उकळी पण आली, भाजी रेडी झाली. कोथिंबीर टाकून घेतली. ही पहा आपली भाजी रेडी.